माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये IIT आणि मेडिकल एंट्रन्स यासाठी जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यांच्याविषयी डिस्कशनचे हे व्हिडिओज करते. यामध्ये पहिल्यांदा मी केमिकल बॉन्डिंग, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम या 2 टॉपिक्सवरती व्हिडिओज केले. तसंच तुम्हाला पी ब्लॉक एलिमेंट्स त्याचे पण व्हिडिओ या लिंकमध्ये किंवा या चॅनलवरती तुम्हाला सापडतील. तसंच आता नेक्स्ट व्हिडिओ आय एम डुईंग ऑन द टॉपिक केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम ह्याच्या आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण काय बघितलंय? सो व्हॉट इज केमिकल इक्विलिब्रियम, व्हॉट इज दॅट कन्सेप्ट, म्हणजे रिव्हर्सिबल रिएक्शन असते किंवा केमिकल इक्विलिब्रियम रादर इक्विलिब्रियमच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघितलं. त्या प्रॉपर्टीजच्या एंडला आपण कुठे आलो? तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट KC कसा काढायचा ते आपण बघितलं. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये KC आणि KP यांचं रिलेशनशिप किंवा रादर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट व्हेन कॉन्सन्ट्रेशन टेकन इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट व्हेन कॉन्सन्ट्रेशन इज टेकन इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर. असे या दोघांचं रिलेशनशिप काय, त्याच्यावरती काय काय क्वेश्चन्स येऊ शकतात त्याबद्दल एक व्हिडिओ केलाय, दॅट इज रिलेशनशिप बिटवीन KP अँड KC. ओके, नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द अवर थर्ड व्हिडिओ ऑन केमिकल इक्विलिब्रियम. याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत? KP और KC दीज आर नथिंग बट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. सो इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या प्रॉपर्टीज, इक्विलिब्रियम वर्ड इज कॉन्स्टंट, बरोबर. कॉन्स्टंटचं मिनिंग काय? द व्हॅल्यू विल नॉट चेंज. तर त्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज कधी बदलतात, कधी बदलत नाहीत, कधी कॉन्स्टंट राहतात. जर का बदलल्या तर किती अमाऊंट मध्ये बदलतात, काय प्रपोर्शन मध्ये बदलतात ते आपल्याला बघायचं अंडर द नेम प्रॉपर्टीज ऑफ KP अँड KC. ठीक आहे. KP means what? Equilibrium constant when it is taken in terms of pressure and KC when it taken in terms of moles. ठीक आहे. आता सध्याला दोघांसाठी आपण एकच कॉमन फॉर्म्युला वापरायचा आहे K. ठीक आहे. KP KC दोघांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, वी कॅन यूज फॉर K. ठीक आहे. सो इनडायरेक्टली आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे की K ची व्हॅल्यू कधी इन्क्रीज होते, कधी डिक्रीज होते, कधी कॉन्स्टंट राहते, म्हणजे थोडक्यात कधी चेंज होते, कधी चेंज होत नाही ते आपल्याला बघायचं. ओके, सो these are the factors. कोणकोणते? व्हॅल्यू, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, देन स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट, वे ऑफ रायटिंग रिएक्शन, स्टेप वाइज रिएक्शन, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. Okay, so these are some factors, okay, which affects the value of KP and KC. Okay, चला आता आपण एक एक पॉइंट बघूया. फर्स्ट वन, व्हॅल्यू. व्हॅल्यू मीन्स व्हॉट? नंबर. लाईक सपोज इफ यू हॅव नंबर ऑफ 1K, म्हणजे एक पर्टिक्युलर रिएक्शन आहे, त्याची K व्हॅल्यू आहे 2.6 इंटू 10⁶. ओके, वन रिएक्शन इज देअर, काहीतरी XYZ रिएक्शन आहे, K ची व्हॅल्यू एवढी दिली आहे. अजून एक रिएक्शन आहे, विल कॉल इट एज K1. अजून एक रिएक्शन K2, इट्स व्हॅल्यू इज 2.3 इंटू 10⁻⁻⁶. ओके, अंदाजे काहीतरी व्हॅल्यू घेतली आहे. ठीक आहे. अँड देर इज वन मोर रिएक्शन K3. ओके, अजून एक काहीतरी रिएक्शन आहे, त्याची व्हॅल्यू जर आपण 2 नंबर बोलूयात 8.0. ठीक आहे, काहीतरी व्हॅल्यू झाल्या. ओके, सो याच्यावरनं काय कळतं बघा, KP KC, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर K? इट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट upon concentration of reactant. Concentration of product upon concentration of reactant. So if this value is very small, म्हणजे याचा आन्सर खूप छोटंसं आलं तर याचा अर्थ काय होतो? डिनॉमिनेटर मोठा आहे. याचा आन्सर जर का खूप लार्ज आलं तर काय म्हणणार? न्यूमरेटर मोठा आहे. बरोबर आहे. सो बघा, इन फर्स्ट केस 10⁻+6, सो दिस व्हॅल्यू इज अ लिटल बिट लार्ज, क्वाईट लार्ज व्हॅल्यू आहे. सो जर का KC ची व्हॅल्यू बऱ्यापैकी मोठी असेल तर रिएक्टंट जास्त का प्रॉडक्ट जास्त? प्रॉडक्ट जास्त, बरोबर ना. आपली रिएक्शन काय होती? रिएक्टंट इज इन इक्विलिब्रियम विथ प्रॉडक्ट. ओके, सो KC ची व्हॅल्यू जास्त आली याचा अर्थ काय? प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणजे रिएक्शन कुठं चालली आहे? राईट हँड साईडला. कळालं? यू विल गेट मोर प्रोपोर्शन ऑफ प्रॉडक्ट. ओके, सेम वे जर का K ची व्हॅल्यू खूप लो आली, म्हणजे 10⁻⁻⁶ म्हणजे दिस थिंग अपॉन 10000, 6 वेळा 0 लिहायचं. सो द व्हॅल्यू ऑफ KC इज व्हेरी स्मॉल. जेव्हा व्हॅल्यू स्मॉल येते तेव्हा काय म्हणणार आहे आपण? रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे कोणती रिएक्शन होतीये? बॅकवर्ड रिएक्शन. कळालं? नाउ थर्ड केस, इफ K व्हॅल्यू इज नॉर्मल, म्हणजे आता 8 नंबर बघा कसा आहे, लार्ज पण नाही आणि स्मॉल पण नाही. ओके, द व्हॅल्यू इज नॉट लार्ज, नॉट स्मॉल, म्हणजे काय? इट इज जस्ट, यू कॅन से, ऍव्हरेज व्हॅल्यू. म्हणजे या व्हॅल्यूचं मिनिंग काय होतं? प्रॉडक्ट आणि रिएक्टंट दोन्ही जवळपास सेम आहे. लक्षात आलं?
So what is the first point? The value indicates. Okay, if Kc value or K value is very large, then we can say there is appreciable product concentration. Appreciable product concentration. If K value is very small, what you can say? If K value is very small, and what you can say, there is appreciable reactant concentration. Okay, and if K value is average, what we can say, there is appreciable concentration of reactant as well as product. दोन्ही कॉन्सन्ट्रेशन बऱ्यापैकी आहेत, एक खूप कमी एक खूप जास्त असं नाही. ओके, सो क्वेश्चन कसा आहे तो बघा. Suppose the question is, in which of the following nitrogen oxides are stable? Which of the following nitrogen oxides are stable? Okay, first reaction is N2O, it is in equilibrium with N2 plus O2. K value is 2.3 into 10 raised to 6. Okay, काही पण value here. Next one, NO2, on breakdown it will form N2 plus O2. K value is suppose 5.9 into 10 raised to minus 2. Okay, third value, third question, N2O5 is in equilibrium and you will get N2 plus O2. K value is 6.15 into 10 raised to 34. Okay, fourth option, N2O3, the reaction is N2 plus O2. K value is 9.53 into 10 raised to minus 17. Okay, काही पण व्हॅल्यूज घेतल्यात. ओके, द थिंग इज द रिएक्शन हॅज टू बी बॅलन्स्ड. पण आता आपल्याला बॅलन्सिंग म्हणजे न्यूमरिकल सॉल्व्ह नाही करायचं, के व्हॅल्यू वरनं आन्सर काढायचं. ऍक्च्युअली इन क्वेश्चन द रिएक्शन विल बी बॅलन्स्ड. ठीक आहे, सो काय पॉइंट आहे, जर का के व्हॅल्यू लार्ज आली तर प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त, के व्हॅल्यू कमी आली तर रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन जास्त. आता क्वेश्चन काय, विच एन ऑक्साइड्स आर स्टेबल? नायट्रोजन ऑक्साइड म्हणजे रिएक्टंट. स्टेबलचं मिनिंग काय? स्टेबल म्हणजे लेस रिएक्टिव्ह. स्टेबल म्हणजे लेस रिएक्टिव्ह. लेस रिएक्टिव्ह म्हणजे रिएक्शन पुढे जाणार का नाही जाणार? लेस रिएक्टिव्ह म्हणजे रिएक्शन प्रोसीड होणार का नाही होणार? नाही होणार. म्हणजे प्रॉडक्ट जास्त असणार का कमी असणार? प्रॉडक्ट कमी. जर का ब्रेकडाऊन इझिली झालं तर लेस स्टेबल, ब्रेकडाऊन व्हायला त्रास झाला तर मोर स्टेबल. कळलं? सो मोर स्टेबल म्हणजे आपल्याला काय पाहिजे, रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन जास्त. रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन कशात जास्त येणार आहे? व्हेन के व्हॅल्यू इज स्मॉल. कळलं ना? आता नेक्स्ट पॉइंट, के व्हॅल्यू स्मॉल कोणती हे कसं बघायचं? ओके, छोटीशी गोष्ट आहे, इट्स अ मॅथमॅटिकल इश्यू. के ची व्हॅल्यू बघताना हे नंबर्स नाही बघायचे, काय बघायचं? 10 टू द पॉवर. ओके, सो 10 टू द पॉवर 6 minus 2 plus 34 minus 17. So which value is the smallest? This one. Okay, so this oxide is very stable. कळलं ना? आणि जर का 10 टू द पॉवर सेम आलं तर मग हे नंबर्स बघायचे, एवढंच. कळलं ना? नेक्स्ट वन, मला सांगा विच इज द लिस्ट स्टेबल? लिस्ट स्टेबल म्हणजे काय? सगळ्यात कमी स्टेबल. सगळ्यात कमी स्टेबल म्हणजे रिएक्टंट कमी आणि प्रॉडक्ट जास्त. सो आन्सर विल बी दिस वन. लक्षात आलं? सोपं आहे ना? सो डायरेक्टली और इनडायरेक्टली क्वेश्चन इज ऑन व्हॅल्यू. चला जायचं पुढे. सो दिस इज फॉर केसी व्हॅल्यू. एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे मला नंतर हे सगळं पुसून टाकता येईल. चलो नेक्स्ट वन. नेक्स्ट, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. द पॉइंट इज व्हॅल्यू ऑफ के डज नॉट डिपेंड ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. Value of K does not depend on initial concentration of reactant or product. Okay, याच्यावरती डिपेंड नाही. ओके, व्हॉट डज इट मीन? बघा, रिएक्शन काय होती आपली? रिएक्टंट गिव्स प्रॉडक्ट. ओके, आणि फॉर्म्युला काय आपला? K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ओके, सो सपोज एखादी रिएक्शन चालली की ज्याच्यामध्ये मी 10 ग्रॅम रिएक्टंट घेतला आणि रिएक्शन सुरू केली. ठीक आहे, नंतर उद्या वाटलं की नको जरा जास्त घेऊया, मग 10 च्या ऐवजी 20 ग्रॅम घेतलं. ठीक आहे, किंवा 10 kg घेतलं, कॉन्सन्ट्रेशन भरपूर वाढवलं.
तर जेवढा आर वाढेल तेवढाच पी वाढणार ना, बरोबर. सो फायनली आर अपॉन पी किंवा पी अपॉन आर हा रेशो काय राहणार, कॉन्स्टंट. सो व्हॉट इज दिस थिंग, इट डज नॉट डिपेंड ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियलचं मिनिंग काय होतं, आधी घेतलेलं कॉन्सन्ट्रेशन, रिएक्शन स्टार्ट करायच्या वेळेसचं कॉन्सन्ट्रेशन. इज इट ओके? ओके, एक एक्झाम्पल करूया. सपोज द क्वेश्चन इज CaF2. okay, it break down as Ca2 plus 2F minus. okay, this is the reaction. okay, and the question is, if concentration of F minus doubles, if concentration of F minus doubles, what is concentration of Ca2 plus. ओके, फक्त आपल्याला इथं के ची व्हॅल्यू काढायला हे माहिती पाहिजे. CaF2 सॉलिड आहे, दिस वन इज इन ॲक्वेस अँड दिस वन इज अगेन इन ॲक्वेस. ओके, आता बघा, सपोज हे कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर हे कॉन्सन्ट्रेशन वाढणार का कमी होणार, दॅट इज द क्वेश्चन. कळलं ना? सो व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ca2 प्लस. सो Ca2 प्लस विल आयदर इन्क्रीज बाय सम युनिट्स और इट विल डिक्रीज बाय सम युनिट. ओके, आता बघा सोपं, आपण काय म्हणणार आहे, Ca प्लस 2F आहे. मग समजा हा 2F चा 4F झाला तर Ca पण 2 टाइम्स लिहायला पाहिजे, वाटतं की नाही असं. सो हा वाढला की हा पण वाढला पाहिजे. दिस इज आवर सिम्पल लॉजिक, बट ऍक्च्युली द पॉइंट इज के व्हॅल्यू शुड रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे काय बघा, ह्या क्वेश्चन साठी किंवा ह्या इक्वेशन साठी के व्हॅल्यू काय येणार आहे, के विल बी इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ca2 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ F मायनस स्क्वेअर. बरोबर, स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट आपण स्क्वेअरला नेणार. कळलं ना? अँड दिस के शुड रिमेन कॉन्स्टंट. के ची व्हॅल्यू काय राहायला पाहिजे, कॉन्स्टंट. म्हणजे हे मल्टिप्लिकेशन काही पण नंबर येऊ देत, ही व्हॅल्यू बदलायची नाही. फॉर एक्झाम्पल हे समजा 2 into 4 आहे, तर 2 into 4 काय येतं, 8. सो ही व्हॅल्यू 8 राहणार. कळलं? 2 into 4 चा स्क्वेअर, हा म्हणजे 2 into 4 स्क्वेअर. सो 4 into 4 16. 16 into 2 काय आला याचा आन्सर 32. समजा के चं व्हॅल्यू 32 आहे, तर उद्या तुम्ही एफ डबल केला, एफ जर का डबल केला तरी सुद्धा आन्सर इथं 32च राहायला पाहिजे. ओके, सो हे आन्सर सेम ठेवण्यासाठी काय होईल, ही व्हॅल्यू वाढली तर ही व्हॅल्यू कमी होणार. इफ यू इन्क्रीज दिस व्हॅल्यू विल डिक्रीज. ठीक आहे, चलो. सो इन ऑर्डर टू कीप के कॉन्स्टंट, दोन्ही व्हॅल्यू एकमेकांना ऍडजस्ट करतात. ओके, सो सपोज लेट when F minus increases by 2 units, बरोबर ना, डबल, then Ca2 plus decreases by x unit and we want to calculate what is x. ठीक आहे, सो बघा k काय येणार आहे आपला, k विल बी इक्वल टू, आता हे 2 युनिट्सनी वाढलं, सो Ca2 प्लस इंटू 2F मायनस स्क्वेअर. सो व्हॉट इज दॅट व्हॅल्यू, Ca2 प्लस x टाइम्स Ca2 प्लस इंटू 4F मायनस त्याचा स्क्वेअर और 4F मायनस स्क्वेअर. बरोबर. नाउ व्हॉट वी नो, दिस के व्हॅल्यूज आर सेम, LHS सेम आहे म्हटल्यावर RHS पण सेम आली. देअरफॉर Ca2 प्लस इंटू F मायनस स्क्वेअर इज इक्वल टू x टाइम्स Ca2 प्लस इंटू 4 टाइम्स F मायनस स्क्वेअर. ओके, सेम कॅन्सल झालं. सो व्हॉट रिमेन्स, देअरफॉर हियर इज 1 इज इक्वल टू x अपॉन 4, x इंटू 4, और इन अदर वर्ड्स इथं लिहूयात आपण x इज इक्वल टू 1 अपॉन 4, और यू कॅन से हियर Ca2 प्लस विल डिक्रीज बाय 4 टाइम्स. कळलं? सो काय झालंय, एक कॉन्सन्ट्रेशन वाढलं की दुसरं कमी होतं, पण के ची व्हॅल्यू चेंज होत नाही. और इन अदर वर्ड्स के व्हॅल्यू डज नॉट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन. लक्षात आलं? सो पहिल्यांदा आपण काय केलं, के ची व्हॅल्यू नंबर म्हणून, नंबरवरनं आपल्याला रिएक्शन पुढे मागे जाते ते कळते. नेक्स्ट वन, सपोज एखादं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त केलं तर के व्हॅल्यू कॉन्स्टंट करायला दुसऱ्याची व्हॅल्यू कमी जास्त होते. ओके, तुम्हाला एक पॉइंट सांगते, वी आर गोइंग टू सी वन मोर कन्सेप्ट, कॉमन आयन इफेक्ट. ओके, पुढचा एक टॉपिक आहे आयनिक इक्विलिब्रियम, त्याच्यात एक कॉमन आयन इफेक्ट म्हणून एक पार्ट बघणार आहे.
त्याच्यामध्ये दिस थिंग आपल्याला परत एकदा बघायचं की के व्हॅल्यू कॉन्स्टंट राहण्यासाठी सीएचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. ठीक आहे, चलो. सो दिस इज द पार्ट फॉर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. चलो पुढे जायचं. चलो नेक्स्ट वन इज स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट. स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट म्हणजे काय, जे आपण रिएक्शन बॅलन्स करायला जे नंबर्स यूज करतो ते. ओके, सो बघा, सपोज our reaction is N2 plus H2. N2 plus H2 is in equilibrium with NH3. Now yes, we want to see stoichiometric coefficient, means we have to balance this reaction. त्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही. Okay, so N2 plus H2 is NH3, so I have to write 3 here, 2 here. Okay, all of them are in gas phase. Okay, so याची काहीतरी K value येईल. Okay, suppose this K, I will write this one as K1, and this K1 will be NH3 square upon N2 into H2 cube. बरोबर आहे. Now see, if I decrease the stoichiometric coefficient, stoichiometric coefficient कमी केले तर काय होईल बघा, सगळ्या इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड करू. काय होईल, 1/2 N2 plus 3/2 H2 is in equilibrium with 1 NH3. काय केलं आपण इथं, रिएक्शन इज डिवायडेड बाय 2, रिएक्शन हाफ केली. आता बघा के काय मिळणार आहे, आय विल राईट डाऊन ॲज दिस वन ॲज के डबल डॅश. के डबल डॅश काय येणार आता, NH3 रेस टू 1 अपॉन N2 रेस टू 1/2 and H2 रेस टू 3/2. Okay, suppose this one is equation 1 and this is equation 2. So compare करा equation 1 and equation 2. What you see? बघा, इक्वेशन 1, इक्वेशन मध्ये NH3 स्क्वेअर आहे, इथं नुसता NH3 आहे. इथं N2 आहे, इथं N2 चं रूट आहे, इथं H2 चा क्यूब आहे, इथं H2 रेस टू 3/2. म्हणजे ओव्हरऑल काय झालंय, ऑल दिस इक्वेशन, समजा मी ह्या इक्वेशनचा स्क्वेअर केला तर काय दिसेल, के डबल डॅश स्क्वेअर. तर काय दिसणार आहे आपल्याला, NH3 स्क्वेअर अपॉन N2 into H2 cube, and it is nothing but equation K dash. Okay, so what you can say, when you divide this equation, new equilibrium constant K double dash इथं आपण स्क्वेअर केलाय, न्यू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ओरिजिनल. कळलं. सो 2 ने डिवाइड केलं की आपण स्क्वेअर रूट काढलं. इन द सेम वे, इफ यू डिवाइड दिस इक्वेशन बाय 3, यू हॅव टू कॅल्क्युलेट क्यूब रूट. ओके, म्हणजे बघा क्वेश्चन कसं येणार आहे, सपोज दिस इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, आय विल राईट हियर, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ रिएक्शन SO2 2 times SO2 plus O2 in equilibrium with 2 times SO3. The K value is 64. Okay, then what is K value for SO2 plus 1/2 O2 giving SO3? कसं काढणार, काय केलंय आपण, इक्वेशनला कम्प्लीट हाफनी डिवाइड केलंय. सो अवर K विल बी, याला आपण K डॅश म्हणूयात, K डॅश विल बी अंडर रूट K and that will be 8. कळाले. सो वेन यू डिवाइड द इक्वेशन बाय 2, यू हॅव टू टेक स्क्वेअर रूट. डन. चला आता आपण दुसरं बघूया. समजा आपण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर काय होईल. सपोज द सेम इक्वेशन इफ यू टेक अँड नाव व्हॉट विल डू, आय विल चेंज स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट मल्टिप्लाय बाय 2. म्हणजे काय येणार आहे नंबर, इथे येणार आहे 2 NH3 6 H2 बरोबर अँड 4 NH3. सो व्हॉट इज युअर न्यू K डबल डॅश, K double dash will be equal to NH3 raised to 4 upon N2 raised to 2 and H2 raised to 6. I think आता तुम्हाला मनाने सांगता येईल. Again, if you compare equation 1 and 2, new equilibrium constant K double dash is equal to K dash square. बरोबर की नाही. ओके, सोपं आहे ना. डन. So what you can say for stoichiometric coefficient, आपण शॉर्टकट मध्ये लिहूया. If you divide equation by 2, you have to do square root. If you multiply equation by 2, take square. Same way, if you divide equation by 3, take cube root.
and if you multiply equation by 3, take cube. Okay, so you will get questions like numerical like this or otherwise relationship between the two. Okay, समजलं? So this is about stoichiometric coefficient. हा एवढा पार्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, हे लिहून घ्या. चलो आगे बढ़े. Next one is way of writing reaction. Now let us see whether equilibrium constant depends on way of writing reaction or not. Okay, so I'll stick to the same equation, this one. Okay, so in this case nitrogen giving ammonia. Okay, this is nothing but what you can say combination reaction. Combination of these two, बरोबर ना? Or you can say formation of ammonia. Okay, if I write the same reaction in opposite way, NH3 2 times NH3 equilibrium N2 plus 3H2. आता मी stoichiometric coefficient नाही बदलले, पण काय केली आहे, जागा बदलली. So now this reaction is breakdown, decomposition of NH3. ओके, पाहायला गेलं तर दोन्ही रिएक्शन सेमच आहेत ना, कारण की ही जी पहिली रिएक्शन दिली फॉरवर्ड त्याचीच बॅकवर्ड रिएक्शन म्हणजे ही दुसरी रिएक्शन आहे. ओके, बट वे ऑफ रायटिंग रिएक्शन म्हणजे इफ यू आर स्टार्टिंग विथ प्रॉडक्ट टू रिएक्टंट और रिएक्टंट टू प्रॉडक्ट, डिफरंट वेज. ओके, वी कॅन से सपोज दिस फर्स्ट वन इज फॉरवर्ड रिएक्शन अँड दिस वन इज बॅकवर्ड रिएक्शन. ओके, आपलं नॉमिनल नाव दिलंय फॉरवर्ड रिएक्शन, बॅकवर्ड रिएक्शन. कळलं? सो या रिएक्शन साठी के काय येणार, अगेन के डॅश लिहूयात आपण. तो काय येणार आहे NH3 स्क्वेअर अपॉन N2 इंटू H2 क्यूब. बरोबर, प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट. नवीन सेकंड केस कसं होणार आहे, के डबल डॅश, प्रॉडक्ट कोण आहेत हे, आता बघा काय झालंय, इट इज N2 इंटू H2 क्यूब डिव्हायडेड बाय NH3 स्क्वेअर. बरोबर, रिएक्शन अपोजिट लिहिली, रिएक्शन रिव्हर्स लिहिली, फॉर्मेशनचं डिकम्पोजिशन झालं, तर काय झालंय तुमचा नवीन के डबल डॅश हा के डॅशचा रेसिप्रोकल आलाय. बरोबर ना, यू विल गेट के डबल डॅश इज 1 अपॉन के डॅश. ओके, सो इफ यू रिव्हर्स द रिएक्शन रिव्हर्स केली तर काय करायचं, रेसिप्रोकल लिहायचा. ओके, चला एक एक्झाम्पल बघा. फर्स्ट ऑफ ऑल हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला. सो द थिंग इज, काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हे काही पाठ वगैरे करू नका, हे फॉर्म्युले वगैरे आपण बघतोय काही पाठ करायचे नाही. तुम्हाला एक इक्वेशन देतात, त्याची के व्हॅल्यू देतात आणि दुसऱ्या इक्वेशनची के व्हॅल्यू विचारतात, तर तुम्हाला बघायचंय नक्की काय झालंय. कळतंय नक्की काय झालंय, म्हणजे फॉर्मेशन झालंय, डिकम्पोजिशन झालंय, रिव्हर्स रिएक्शन लिहिली का स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशिएंट बदलले ते चेक करायचं. कळलं ना? ओके, सो ट्राय टू डू दिस मॅथमॅटिकल कॉन्सन्ट्रेशन, मॅथमॅटिकल कन्व्हर्जन्स ऑन युअर ओन. मनाने करायची, एक्झामच्या वेळेस सुद्धा काही पाठ करू नका, पटपट जमतं. पाठ केलं की 100% चुकणार, रेसिप्रोकल काढायचं का स्क्वेअर काढायचं, गडबड होणार. ठीक आहे, चला एक क्वेश्चन बघा. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर PCl5 breaking into two parts, PCl3 plus Cl2. Okay, reaction is already balanced. Okay, K value for this one is 3.9 into 10 raised to 2. Okay, so what is K value for this reaction PCl3 in equilibrium, PCl3 plus Cl2 in equilibrium with PCl5. So याचा K value काय? I will say this one as K dash. So how it is written? Opposite. So what is K dash? K dash will be 1 upon 3.9 into 10 raised to 2. Okay. So एक अंदाजे आन्सर काढूया. 1 upon 3.9 you can take it as 1 upon 4. Okay. 1 upon 4 किती येतो? 1 upon 4 it will be 0.25. 0.25 into 10 raised to 2 वरती गेल्यावर काय होणार आहे 10 raised to -2. So 2.5 into 10 raised to -3.
व्हॉट एव्हर इज द आन्सर. कळलं ना? पुढचं कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. काय करायचंय कळालं ना? ओके, चला आता अजून एक इक्वेशन बघूया, जरा इंटरेस्टिंग क्वेश्चन घेऊया. द रिएक्शन इज NO is in equilibrium with N2 plus O2. Okay, if we balance this reaction we need 2 here. K value for this equation is 8. ओके, काहीतरी आपण नंबर घेऊयात आता, सोपे सोपे नंबर, आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचे. ओके, व्हॉट इज K व्हॅल्यू? ओके, अगेन K dash is equal to question mark for 1/2 N2 plus 1/2 O2 is in equilibrium with NO. ओके, सो आपल्याला एक इक्वेशन दिलंय, दुसरं इक्वेशन विचारलं. सो वन्स अगेन काय झालंय बघा, इकडून इकडे येताना फर्स्ट ऑफ ऑल प्रॉडक्ट जिथे त्याची जागा बदलली, रिएक्शन रिव्हर्स झाली. ओके, सो व्हॉट यू कॅन से, रिएक्शन इज फर्स्ट ऑफ ऑल रिव्हर्स. ओके, त्याच्यामुळे काय लिहिणार आहे, न्यू K डॅश विल बी इक्वल टू 1/K. पण नुसतं रिव्हर्स झालंय का? नाही, स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट पण बदलले. कसे बदलले? इट इज हाफ. हाफ म्हणजे काय काढायचं? स्क्वेअर रूट. सो K डॅश विल बी 1/√K. कळलं? सो इट इज K डॅश इज इक्वल टू 1/√A. सो इट इज 1/2√2. ओके, डन. पॉइंट कळाला कसं काढायचं? सो यू मे गेट कंबाइंड रिएक्शन, म्हणजे स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट पण बदलले, वे ऑफ रायटिंग पण बदललं. ओके, चलो, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड हाऊ टू डू मॅथमॅटिकल पार्ट फ्रॉम दिस कन्सेप्ट. डन. चला आता पुढे जाऊया. नेक्स्ट वन इज स्टेप वाइज रिएक्शन. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज स्टेप वाइज रिएक्शन? स्टेप वाइज रिएक्शन म्हणजे काय? पायरी पायरीने जायचं, स्टेप्स. कळलं नाही? फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट द रिएक्शन A gives B. ठीक आहे, एक रिएक्शन पाहिजे, A चा B बनवायचा. बट द थिंग इज देर इज नो प्रॉपर रिएक्शन अवेलेबल फॉर दिस. म्हणजे A आणि B मध्ये म्हणजे कुठली तरी एक रिएक्शन आहे, की ती रिएक्शन होण्यासाठी A चा B बनवायला काहीतरी पाथवे पाहिजे ना, तर डायरेक्ट पाथवे अवेलेबल नाही. ओके, एक्झाम्पल बघा, मला कराडवरनं वाईला जायचंय, तर डायरेक्ट बस अवेलेबल नाही. मग आपण काय करणार? जायचं नाही का? काय करणार आपण? कराडवरनं आधी साताऱ्याला जाणार, साताऱ्यावरनं वाईला जाणार, किंवा कराडवरनं आपल्याला वाईला तर कोल्हापूरला जाणार, कोल्हापुरातनं साताऱ्याला जाणार, साताऱ्यातनं वाईला जाणार. कराडवरनं उद्या तुम्ही अमेरिकेत जा, अमेरिकेतनं परत तुम्ही कुठेतरी काश्मीरला जा, काश्मीरवरनं साताऱ्यात या, साताऱ्यातनं वाईला जा, कुठेही जाता येईल. पॉइंट कळला ना? सो फायनली आय वॉन्ट टू रीच टू वाई. Finally, I want product B, but direct reaction is not possible. So what to do? You take different steps. Okay. For example, in this reaction, suppose A to B is not available. So the steps are A to C, then C to D, and finally we have reaction D to B. कळलं काय झालं? 3 स्टेप मध्ये ही रिएक्शन होती. A to B, A to C, C to D, D to B. Is it okay? सो आता या 3 रिएक्शन मध्ये आपल्याला काय बघायचं? A to B काय होते. सो वी विल कॉल दिस वन ॲज टार्गेट रिएक्शन. ओके, अँड दीज आर द स्टेप्स. सो स्टेप 1, स्टेप 2 अँड स्टेप 3. ओके, चला के काढूयात आपण. फर्स्ट स्टेप साठी आधी आपण टार्गेट रिएक्शनचा के काढू. के फॉर टार्गेट रिएक्शन काय येणार आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ B अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. ओके, K1 काय येणार? K1 म्हणजे फर्स्ट स्टेप, काय येणार आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ C अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. K2 काय येणार आहे? K2 म्हणजे सेकंड साठी, स्क्वेअर नको, आपण असं लिहत बॉटमला लिहत. K1 K2. K2 काय येणार आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ D अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ C. K3 काय मिळणार आपल्याला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ B अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ D. कळलं? नाउ द थिंग इज यू हॅव टू रिलेट दिस K विथ 1, 2, 3. कसं रिलेट करणार? K इज इक्वल टू, आय वॉन्ट B ऍट द न्यूमरेटर. B न्यूमरेटरला कुठे? येस, हिअर. सो K3 म्हणजे B अपॉन D आलं. आय विल राईट डाऊन ॲज B अपॉन D. इट इज नथिंग बट K3. आता B अपॉन D मधला मला D नकोय, सो D ला कॅन्सल करायला D न्यूमरेटरला पाहिजे, तो कुठे? K2 मध्ये. सो इंटू D अपॉन C.
सो K3 इंटू K2. सो डी कॅन्सल होते. पण झालं काय, मला सी सुद्धा नकोय, मग सी कुठे, K1 मध्ये. सो K1 काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू K1. सो फायनली डी कॅन्सल झाले, सी कॅन्सल झाले. व्हॉट वी गेट, B अपॉन A, which is our regular required target equation. So what is moral of the story? Whenever you are taking stepwise reaction, the K of target reaction is product of individual equilibrium constants. Step 1, step 2, step 3 तिन्हीच्या equilibrium constant चं multiplication is nothing but your target reaction. Is it okay? बघा एक रिएक्शन करूयात आपण. एक स्क्रीनशॉट काढा. हे डेरिव्हेशन, आता हे एक डेरिव्हेशन, याच्यामध्ये आपण सिंपल केलंय K1 इंटू K2 इंटू K3. बट इफ यू सॉल्व न्यूमरिकल्स यू मे गेट फायनल आन्सर लाईक K1 इंटू K2 अपॉन K3. किंवा स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट बदलले तर K1 इंटू K2 स्क्वेअर, कळते. किंवा काय होऊ शकतं, K1 इंटू K2 डिवाइड बाय K3 चा स्क्वेअर, कळते. स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट बदलले, पाथवे बदलला तर आन्सर चेंज होणार. कळलं. चला एक एक्झाम्पल करूयात आपण. Suppose the reaction is carbon plus oxygen is in equilibrium with CO, carbon monoxide gas. Okay. Then CO2 will break down as CO plus O2. Okay. आधी reaction आपण balance करूया. This one is C plus O2. So इथे लिहिणार आहे 2C and here is 2CO. CO2 ला ब्रेकडाऊन केलं की इथं O2 झालाय, म्हणजे इथं 2 times CO2, इथं 2 times CO. ओके. देन व्हॉट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर C plus O2 is in equilibrium with CO2. कळलं. सो दॅट इज अवर क्वेश्चन. दोन इक्वेशन दिलेत आणि हे विचारले. ओके. आय विल राईट दिस वन ॲज K1 and this one as K2 and I want answer for this one. ओके. चला बघूया. सो आन्सर कसं, आधी रिक्वायर्ड के चा फॉर्म्युला, आधी रिएक्शन बॅलन्स्ड आहे का, येस. सो इट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ, मला सांगा सी कार्बन सॉलिड आहे का लिक्विड, कार्बन इज सॉलिड. सो ते कॉन्सन्ट्रेशन काय घेणार आपण, 1. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. दिस इज अवर इक्वेशन फॉर के. Now what is equation for K1? K1 कुठे, हा इकडे. काय लिहिणार आहे आपण, CO स्क्वेअर अपॉन O2. कार्बन पकडणार नाही, बरोबर. व्हॉट इज इक्वेशन फॉर K2? K2 कुठे, इकडे. काय येणार आहे, CO2 स्क्वेअर अपॉन CO स्क्वेअर इंटू O2, बरोबर. Okay, now just observe this first equation, second equation and third equation. काय दिसतंय तुम्हाला, काय दिसतंय, फायनल K इज इक्वल टू, इथं CO2 कुठे न्यूमरेटरला आहे पण रेस टू 1 आहे. सो CO2 आपल्या न्यूमरेटरला कुठे, इथे पण रेस टू 1. सो वी कॅन से अंडर रूट K2, बरोबर. अंडर रूट K2 म्हणजे कसं लिहिणार आहे आपण, CO2 अपॉन CO इंटू O2 रेस टू 1/2. ठीक आहे. चला पुढे, CO2 चा विषय संपला. आता O2 कुठे आहे, O2 डिनॉमिनेटरला, तर O2 डिनॉमिनेटरला दोन्हीकडे. ओके. सो डिनॉमिनेटरलाच आहे म्हणल्यावर K1 कुठे घ्यायचं आपण, मल्टिप्लिकेशनला. ओके. आता K1 मल्टिप्लिकेशनला घेतला तर K1 चा प्रॉब्लेम काय झालाय, इट इज CO स्क्वेअर. आपल्याला CO चा स्क्वेअर पाहिजे का, नाही. आपल्याला इथं CO ला कॅन्सल करायला नुसता स्क्वेअर पाहिजे. सो वी हॅव टू टेक K1 चा सुद्धा रूट, बरोबर. नेक्स्ट वन. सो आन्सर काय येणार आहे, मल्टिप्लाइड बाय CO अपॉन O2 रेस टू 1/2, बरोबर का. काय केलं, K1 चा रूट, या स्क्वेअरचा रूट काढला. ओके. काय काय कॅन्सल झालं, CO कॅन्सल आणि O2 रेस टू हाफ, O2 रेस टू हाफ. सो इट इज इक्वल टू O2 रेस टू 1. सो द व्हॅल्यू विल बी CO2 अपॉन O2. कळलं.
सो के जो पाहिजे तो मिळालाय का आपल्याला? येस, के जसा पाहिजे तसा मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं? इट इज मल्टिप्लिकेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ K1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ K2. कळलं? समटाइम्स रिॲक्शन रिव्हर्स वगैरे असेल तर तुम्हाला 1/K1 पण करावं लागेल. कळलं ना? ओके, सो दिस इज अबाउट स्टेप वाइज रिएक्शन. आगे बढ़े. चलो, नाउ नेक्स्ट पार्ट इज प्रेशर. सो वेदर द रिएक्शन डिपेंड्स ऑन प्रेशर और नॉट. द आन्सर इज येस, रिएक्शन डिपेंड्स ऑन प्रेशर. ओके, पण काय प्रॉब्लेम आहे बघा, आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये, रिएक्शन मध्ये नाही. ओके, सो एखाद्या कंटेनर मध्ये रिएक्शन होती, सपोज गॅस, कारण की प्रेशर कशासाठी इम्पॉर्टंट आहे? गॅससाठी. सॉलिड आणि लिक्विड मध्ये प्रेशरची व्हॅल्यू और प्रेशरचं इम्पॉर्टन्स काहीच नाहीये. कळते? प्रेशर वाढवा कमी करा काही फरक पडत नाही. बट इन केस ऑफ गॅस, येस, प्रेशर इज गोइंग टू अफेक्ट. पण सपोज एखाद्या कंटेनर मध्ये रिएक्शन होती की ए नावाचा एक गॅस आहे, त्याचा झाला बी नावाचा गॅस इक्विलिब्रियम मध्ये, आणि या कंटेनर वरती आपण प्रेशर अप्लाय केलं म्हणजे व्हॉल्यूम कमी झाला. ऍट द सेम टाइम म्हणजे प्रेशर अप्लाय केल्यावर व्हॉल्यूम कमी झाला, व्हॉल्यूम कमी झाला तर प्रॉडक्टचा पण कमी झाला, रिएक्टंटचा पण कमी झाला. आर यू गेटिंग? सो देर इज नो चेंज इन के व्हॅल्यू, कारण की रेशो आपला कॉन्स्टंट राहणार. कळालं? सो रिएक्शन डज नॉट डिपेंड ऑन प्रेशर. ओके, चलो, नेक्स्ट वन इज व्हॉल्यूम. वेदर द रिएक्शन डिपेंड्स ऑन व्हॉल्यूम और नॉट. ओके, सो लेट अस सी दॅट पॉइंट. व्हॉल्यूम परत एकदा सेम, जर का आपण प्रेशर कमी केलं की व्हॉल्यूम वाढणार. व्हॉल्यूम वाढला तर रिएक्टंटचा पण वाढतो, प्रॉडक्टचा पण वाढतो. सो परत रेशो विल रिमेन सेम. सो इट डज नॉट डिपेंड ऑन व्हॉल्यूम ऑल्सो. ओके, क्वेश्चन कसा येतो बघा. For this reaction, we'll take example H2 plus O2 equilibrium with 2 times H2. Suppose this one is in gas phase, this one is in gas phase, and this one is in again gas phase. We need 2 H2. Okay, Kc for this reaction is 8 into 10 raised to 5. 10 raised to 5. Okay, काहीतरी value आहे. What is K when the reaction takes place in 1 liter vessel? 1 लिटर वेसल मध्ये रिएक्शन केली तर Kc एवढा दिसतो. So what is Kc when the reaction is carried out in 2 liter vessel? Okay, 1 लिटरच्या जी 2 लिटर मध्ये सेम रिएक्शन केली. The answer is the value will remain same. It does not depend on change in volume. कळलं? Okay, so this is the point related to volume and pressure. It does not depend on volume and pressure. चलो, now next part. Next and last part, temperature. Now tell me according to your knowledge, Kc म्हणजे काय? प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट. एक जनरल नॉलेज मला सांगा, कोणती पण रिएक्शन चालू आहे आणि आपण त्याचं टेम्परेचर वाढवलं तर रिएक्शन फास्ट होणार का स्लो होणार? जनरली फास्ट होणार. रिएक्शन विल बी फास्टर. रिएक्शन फास्ट होते म्हणजेच काय होणार आहे? प्रॉडक्ट फॉर्मेशन वाढणार. प्रॉडक्ट फॉर्मेशन वाढणार म्हणजे केचा फॉर्म्युला बदलणार, सॉरी केची व्हॅल्यू बदलणार. पॉइंट कळाला? सो द पॉइंट इज रिएक्शन डज डिपेंड ऑन टेम्परेचर. कळालं? केसी व्हॅल्यू डिपेंड्स ऑन टेम्परेचर. कळालं? आता कसं होतं बघूयात. सो द थिंग इज देर आर 2 टाइप्स ऑफ रिएक्शन. वन इज एक्झोथर्मिक रिएक्शन and another one is endothermic reaction. Exothermic reaction and endothermic reaction. What is exothermic reaction? In this reaction, heat is liberated. Okay, heat is liberated from system. System चा meaning काय? System म्हणजे ज्याच्यामध्ये रिएक्शन होते, तो कंटेनर, रिएक्शन मिक्सचर. Endothermic means what? Heat is absorbed by system. ओके, इन अदर वर्ड्स सिस्टीम म्हणजे परत एकदा रिएक्शन ज्याच्यामध्ये A plus B gives C plus D रिएक्शन चालू होते. इन अदर वर्ड्स, इन केस ऑफ एक्झोथर्मिक रिएक्शन मिक्सचरला हीट नकोय, ते बाहेर फेकतंय, आणि दुसऱ्या केसमध्ये रिएक्शन मिक्सचरला हीट पाहिजे, ते आतमध्ये ओढते. कळाले? बघा, एखादा कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये रिएक्शन होती, याला काय म्हणायचं? सिस्टीम. आणि आयदर इट विल बी एक्झो ऑर एंडो, आणि आपण खाली काय केलं? गॅस लावला. ठीक आहे, सो व्हॉट हॅपन्स? ओके, पहिल्यांदा आपण एक्झाम्पल बघूयात. एक्झो. सो माय हँड इज सपोज दिस कंटेनर. हा कंटेनर आहे, याच्यामध्ये एक्झोथर्मिक रिएक्शन होते म्हणजे काय होते? यातनं हीट बाहेर पडते आणि खाली आपण गॅस लावला.
तर मला सांगा ह्या रिॲक्शनला हीट पाहिजे का नकोय? नकोय, म्हणून तर बाहेर फेकतंय ना. सो याला हीट नकोय आणि आपण खाली गॅस लावलाय, हीट देतोय. या रिॲक्शनला आवडणार का नाही आवडणार? नाही आवडणार. नाही आवडणार म्हणजे रिॲक्शन पुढे जाणार का मागे जाणार? द रिॲक्शन विल कम बॅकवर्ड. आवडणार नाही म्हणजे रिॲक्शन पुढे जाणार नाही, रिॲक्शन मागे येणार. सो व्हॉट यू कॅन से फॉर एक्झो, इफ टी इन्क्रीजेस, के व्हॅल्यू विल डिक्रीज. कळालं का? ओके. आता दुसरं बघूयात म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर येईल. आता एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. आपल्या या कंटेनरमध्ये एंडोथर्मिक रिॲक्शन होते म्हणजे त्याला हीट पाहिजे. मला अजून हीट पाहिजे करतो म्हणजे याला हीट पाहिजे. आणि आता आपण खाली गॅस लावला. सो याला आवडेल की नाही? चला मला जे पाहिजे ते मिळतंय. सो रिॲक्शन करणार फास्ट होणार. रिॲक्शन फास्ट म्हणजे के व्हॅल्यू वाढणार का कमी होणार? के व्हॅल्यू विल इन्क्रीज. सो इन केस ऑफ एंडोथर्मिक, इफ टेम्परेचर increases, K value will increase. ओके. सो हा पॉइंट कळाला. वन्स अगेन हे पाठ करू नका, हे कन्सेप्ट वाईज सॉल्व्ह करा, सोपं जातं. ओके. क्वेश्चन कसे येतात? सम रिॲक्शन इज गिवन, लाईक मगाशी आपण घेऊयात एक्झाम्पल PCl5. डिकम्पोजिशन ऑफ PCl5 have decomposition of PCl5 is exothermic. So if temperature is increased from 200 Kelvin to 300 Kelvin, what will happen to Kc? जरा स्लो सांगते. Decomposition of PCl5 is exothermic. If temperature is increased from 200 Kelvin to 300 Kelvin, what is K? Or what will happen to K? So temperature वाढवलं तर K काय होणार? एक्झोसाठी कमी होणार. The K will decrease. कळालं? ओके. सेम वे एंडोसाठी काय? के विल इन्क्रीज. आता एक्झो आणि एंडो पॉइंट काय? आता हा केमिकल इक्विलिब्रियम मधला पण नाही, पण थोडंसं माहिती पाहिजे. एक्झो आणि एंडो हे कळतं कसं? एक्झोथर्मिक मध्ये डेल्टा एच असतो निगेटिव्ह आणि इथं एंडो मध्ये असतो डेल्टा एच पॉझिटिव्ह. ठीक आहे. सो डेल्टा एच इज नथिंग बट एन्थाल्पी चेंज. तर एन्थाल्पी चेंजची कधी कधी व्हॅल्यू देतात. एक्झो आणि एंडोचं स्पेलिंग नसतं. सो डेल्टा एच दिलेला असतो, त्यावरनं ओळखायचं एक्झो आहे का एंडो आहे. कळलं? सो दिस इज द पॉइंट. नेक्स्ट वन फॉर्म्युला काय? कारण की के इन्क्रीज होतोय डिक्रीज होतोय म्हणजे काहीतरी आन्सर पाहिजे. ओके. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? लॉग ऑफ K2 upon K1 is equal to delta H upon 2.303 R into bracket 1 upon T1 minus 1 upon T2. Okay. This is formula for change in temperature. ओके. काय फॉर्म्युला आहे बघा? लॉग ऑफ K2 अपॉन K1 डेल्टा H 2.303 R 1 अपॉन T1 मायनस 1 अपॉन T2. ओके. मिनिंग काय? T1 च्या वेळेस K1 एवढा तुमचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. चेंज केलं टेम्परेचर T2 ला नेलं तर तुमचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट होणार K2. कळालं? सो दिस इज फॉर्म्युला फॉर टेम्परेचर चेंज. ओके. सो फायनली विल कन्क्लूड दिस कंप्लीट व्हिडिओ. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिपेंड्स ऑन इट्स व्हॅल्यू. सो व्हॅल्यू कमी झाली, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कमी, रिॲक्टंट जास्त, प्रॉडक्ट कमी, अँड वाईस वर्सा. इट डज नॉट डिपेंड ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही. याचं मिनिंग काय होतं की सपोज आपल्या रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट आपल्या एखाद्याचं कॉन्सन्ट्रेशन बदललं तर दुसरा त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऍडजस्ट करतो, पण के ची व्हॅल्यू बदलत नाही. स्टॉइशियोमेट्रिक कोइफिशियंट म्हणजे बॅलन्सिंग करताना जे कोइफिशियंट वापरले ते जर का चेंज केले म्हणजे होल रिॲक्शनचं बदलणार. कळते ना? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण एकाच बदलतोय, इथं होल रिॲक्शनचं चेंज करतोय. सो होल रिॲक्शनचे सगळे नंबर्स बदलले तर येस यू विल गेट चेंज. परत एकदा बघा, होल रिॲक्शनला जर का डिवाइड बाय 2 केलं तर के स्क्वेअर रूट काढायचा. होल रिॲक्शनला स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 केलं तर के स्क्वेअर घ्यायचा. कळलं? नेक्स्ट वन, वे ऑफ रायटिंग रिॲक्शन. इफ यू आर रायटिंग फॉरवर्ड रिॲक्शन अँड बॅकवर्ड रिॲक्शन. फॉरवर्ड रिॲक्शन साठी के असेल तर बॅकवर्ड रिॲक्शन साठी 1 अपॉन के रेसिप्रोकल घ्यायचा. ओके. नेक्स्ट वन, स्टेप वाईज रिॲक्शन. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. सो हे इक्वेशन मात्र म्हणजे स्टेप वाईज साठी काही पाठ वगैरे करू नका. यू विल गेट डिफरंट इक्वेशन्स. तुम्ही काय करायचं, प्रत्येकासाठी मगाशी कसं डेरिव्हेशन केलं सतत छोटंसं डेरिव्हेशन करून बघायचं. इज इट K1 इंटू K2 इंटू K3 का K1 इंटू K2 अपॉन K3 का काय येतंय ते बघायचं. ओके. नेक्स्ट वन, इट डज नॉट डिपेंड ऑन प्रेशर अँड व्हॉल्यूम. Kc व्हॅल्यू बघता, Kc व्हॅल्यू डज नॉट डिपेंड ऑन प्रेशर अँड व्हॉल्यूम. ओके. मी आता का फोकस करतेय,
आपल्याला नंतर ली चॅथेलियर प्रिन्सिपल बघायचं आहे. त्यात प्रेशर आणि व्हॉल्यूम बदललं तर इक्विलिब्रियम शिफ्ट करता येतो, ते बघायचं आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के ची व्हॅल्यू बदलत नाही, पण आपल्याला ती के थोडासा पुढे शिफ्ट करता येतो. त्यावेळेस आपल्याला हे परत येणार आहे. तर कन्फ्युज होऊ नका. प्रेशर व्हॉल्यूम वरती रिॲक्शन, प्रेशर व्हॉल्यूम वरती केसी डिपेंड नाही. टेम्परेचर, yes, reaction depends on temperature, and for exo and exo there are two different rules. Okay, so I hope you have understood this point. Okay, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बनणार आहोत, प्रॉपर्टीज ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, की केपी केसीच्या व्हॅल्यू कळाल्या, मग त्याचं करायचं काय. ओके, सो 2-3 त्याच्यावरती न्यूमरिकल्स आहेत, इंटरेस्टिंग पार्ट आहे. त्याच्यामध्ये रिॲक्शन कोशंट वगैरे नवीन नवीन टर्म्स येणार आहेत. सो तो व्हिडिओ पण तुम्ही सगळेजण नक्की बघा. ओके, चलो, सो विल स्टॉप हिअर. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस लेक्चर. बरोबर ना. समजा स्पीड फास्ट वाटत असेल, कारण की व्हिडिओचं टायमिंग खूप वाढतंय, मग स्पीड जर का फास्ट वाटत असेल तर स्लो करा, पण व्हिडिओ कम्प्लीट बघा, नोट्स काढा, तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे. इज इट ओके. चलो, सो विल स्टॉप हिअर. गुड बाय.